पंचायत समिती निवडणुकीमध्ये कामती गटातून विजयी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कोमल अंकुश अवताडे यांच्या जात प्रमाणपत्र आणि शैक्षणिक दाखल्यावर माहिती अधिकार कार्यकर्ते कैलास येवळे यांनी गंभीर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे आव्हान दिले आहे। सोलापुरामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये येवळे यांनी अवताडे यांनी सादर केलेले कुणबी जात प्रमाणपत्र आणि शाळेचा दाखला बोगस असल्याचा दावा दाखल करत माहिती अधिकारातून मिळवलेल्या कागदपत्रांचे पुरावे पत्रकारांसमोर सादर केले। फेब्रुवारी 2026 मध्ये सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीत कामती गटातून भाजपच्या कोमल अंकुश अवताडे विजयी झाल्या, तर हराळवाडी येथील वैशाली गोपाळ शेळके यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत शेळके यांचा निसटता पराभव झाला। मात्र निवडणुकीदरम्यान अवताडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप कैलास येवळे यांनी केला। येवळे यांच्या म्हणण्यानुसार अवताडे यांनी नामनिर्देशन अर्जासोबत दाखल केलेला शाळेचा दाखला अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा असल्याचे दाखवण्यात आले आहे। मात्र माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा दाखला त्या शाळेचा नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा केला आहे। त्यामुळे सादर केलेला शाळेचा दाखला बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। याशिवाय अवताडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कुणबी जात प्रमाणपत्राबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे। संबंधित दाखल्यावरील आउटडेट क्रमांक तपासला असता तो प्रकाश शिवशरण दोडमणी यांचा उत्पन्न दाखला असल्याची माहिती अधिकारासमोर आल्याचं येवळे यांनी सांगितलं। त्यामुळे जात प्रमाणपत्र देखील बनावट सादर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच अवताडे यांनी नामनिर्देशन अर्जामध्ये स्वतःच्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा देखील माहिती अधिकारातून उघड झाल्याचं येवळे यांनी सांगितलं। या सर्व बाबींची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। मी कैलास येवळे, राहणार हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, हराळवाडीतील रहिवासी। आता जे पंचायत समिती जिल्हा परिषद 2026 निवडणूक जी लागली त्या निवडणुकीमध्ये कोमल अंकुश अवताडे यांनी कामती बुद्रुक पंचायत समितीमधून पंचायत समितीसाठी फॉर्म भरला होता। नामाप्र मागासवर्गीय स्त्रीसाठी हा प्रवर्ग होता। त्यांनी राखीव प्रवर्ग त्या ठिकाणी त्यांनी कुणबी मराठा हा जातीचा दाखला काढून बोगस बनावट आणि खोटा दाखला तयार करून त्यांनी तिथं नामनिर्देशन पत्र भरलं आणि ते विजयी झाल्या। तर आम्ही त्या दाखल्याची चौकशी केली असता प्रांत साहेबाकडे किंवा जिल्हा परिषद शाळेत त्यांनी जे दाखले जोडले तिथून आम्हाला माहिती अधिकाऱ्यामध्ये असं निदर्शन आलं की हा जातीय दाखलाही बोगस आहे आणि शाळेचा दाखलाही बोगस आहे। तरी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने लवकरात लवकर याची दखल घेऊन यांचा तत्काळ पद्धत रद्द करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला विनंती करतो। मी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल केले आहे, जात पडताळणी ऑफिसला दाखल केलेलं आहे आणि तहसीलदार मोहोळ या तिन्ही ठिकाणी दाखल केल्याने माझ्या राज्य निवडणूक आयोगाला एवढीच विनंती आहे की असे लोकशाहीला काळिमा फासणारे व्यक्ती किंवा जे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई होऊन जे खोटे दाखले बोगस दाखले जोडलेत त्याची चौकशी करून त्यांचं पद रद्द करून फेरनिवडणूक लावण्याची राज्य निवडणूक आयोगाला मी विनंती। कोमल अंकुश अवताडे यांच्यावर निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांचे पंचायत समिती सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ते कैलास येवळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। यावेळी अमोल झाडगे यांची उपस्थिती होती। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।